तर मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र संपूर्ण चरित्र आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटी निवासी श्री स्वामी यांचे अद्भुत आणि चमत्कारांनी भरलेले जीवन, गूढ प्रारंभ आणि त्यांच्या जन्माची उत्पत्ती आज आपण पाहूया. स्वामी समर्थांचा जन्म नेमका कुठे आणि कधी झाला हे आजही एक मोठे गूढ आहे. काही भक्तांच्या मते ते कर्दळी वनातून प्रकट झालेले महान योगी होते. असेही मानले जाते की ते पूर्वीचे दत्तावतार नरसिंह सरस्वती यांचेच पुढील रूप होते. त्यांचे वय, कुटुंब, आई वडील याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही, म्हणून लोक त्यांना अनादी आणि अनंत मानतात. भारतभर भ्रमण त्यांनी केलेले आहे. स्वामी समर्थांनी अनेक वर्ष संपूर्ण भारतभर भ्रमण केले. काही काशी, हरिद्वार, रामेश्वर, गिरनार यांसारख्या पवित्र स्थळी त्यांनी तपस्या केली. ते साध्या वेशात, कधी रागीट तर कधी प्रेमळ अशा स्वभावात लोकांशी वागत, परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीतून लोकांना काहीतरी शिकायला मिळत असे. अक्कलकोटमध्ये त्यांचे आगमन कधी झाले ते आपण पाहूया. इसवी सन 1856च्या सुमारास ते अक्कलकोट येथे आले आणि तिथे स्थिरावले. ते बहुतेक वेळा वटवृक्षाखाली बसत आणि भक्तांना दर्शन देत. चोळप्पा नावाच्या भक्ताच्या घरी त्यांचा जास्त वावर असे. हळूहळू त्यांच्या कीर्तीचा प्रसार झाला आणि हजारो लोक त्यांच्याकडे येऊ लागले. त्यांनी त्यांच्या चमत्कार आणि लीला दाखवून भरपूर लोकांना आकर्षित केले. लोक त्यांचं देवरूप मानू लागले. आजारी लोक बरे होत, संकटात सापडल्यांना मार्ग मिळत, गरिबांना आधार मिळत. त्यांची वाणी थोडी कठोर असायची, पण त्यामागे प्रेम आणि कल्याण असायचे. त्यांचा सर्वात प्रसिद्ध संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आजही लाखो भक्तांना धीर देतो. त्यांचे स्वभाव आणि शिकवण आता आपण पाहूया. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, देवावर श्रद्धा ठेवा, सत्याचा मार्ग सोडू नका, अहंकार टाळा, गरजूंना मदत करा. त्यांनी कधीही मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून जीवनाचा खरा अर्थ शिकवला. आता त्यांनी समाधी कधी घेतली ते मी सांगते. मित्रांनो, 30 एप्रिल 1878 रोजी स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. आज त्या कठीण भव्य मंदिर आहे. तिथे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात. तिथे आजही त्यांच्या उपस्थितीचा अनुभूती भक्तांना मिळत असते असे मानले जाते. मित्रांनो, स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते भक्तांसाठी आधार होते. जर तुम्हाला त्यांच्यावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ.